गरम गरम आणि चटपटीत जिभेला पाणी सुटेल अशी ही चिकनची ग्रेव्ही। थोडेसे पदार्थ इकडे तिकडे करून आपण ही रेसिपी तयार केली आहे। तर ही रेसिपी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे चविष्ट पदार्थ। मी आहे सोनल आणि आज आपण बघणार आहोत वेगळ्या पद्धतीमध्ये तयार केलेली अंगारी चिकन। पण त्यासाठी तुम्हाला पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायचे जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन येतील। रेसिपी स्टार्ट करण्याआधी आपण इथे काही खडे मसाले घेतले आहेत। त्यापैकी आहे तेजपत्ता, जावेत्री, जिरं, छोटी आणि मोठी वेलची, दालचिनी, चक्रीफूल, थोडंसं जायफळ, काली मिरी, लवंग, काश्मीरी मिरची सुकी आणि कस्तुरी मेथी, धने हे आपण घेतले आहेत। तुमच्याकडे ह्यापैकी जर एखाद दोन मसाले कमी जास्त असेल तर नाही घेतला तरी सुद्धा चालू शकतं, पण मिनिमम एवढं तुमच्याकडे मसाले हवेत। एका कढईमध्ये मी हे सर्व गरम मसाले भाजून घेणार आहेत। त्यापैकी कस्तुरी मेथी आणि तेजपत्ता मी यामध्ये नाही घेतलाय, बाकी सर्व तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। आणि तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत यांना एक हलका सुगंध येत नाही तोपर्यंत। मसाले आपले भाजून झाले आहेत आणि मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घ्यायचं आहे। 300 ग्राम चिकन घेतला आहे आणि 100 ग्राम इथे मी दही वापरली आहे। त्याचबरोबर आपण जो मसाला भाजून घेतला होता त्याची बारीक पावडर करून मी याच्यामध्ये घेत आहे। थोडासा मसाला ठेवला आहे तो आपल्याला पुढे लागणार आहे। इथे मी तळून घेतलेला कांदा त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। पेस्ट तयार करताना यामध्ये पाण्याचा वापर मी नाही केलाय। त्याचबरोबर आपण इथे थोडंसं मीठ घेणार आहोत चवीनुसार आणि इथे आपण आता अद्रक लसूणची पेस्ट वापर करत आहोत। साधारण 2 चम्मच मी इथे घेतली आहे। त्याप्रकारे थोडीशी हळद जशी लागेल तशी, काश्मीरी लाल मिर्च पावडर रंग येण्यासाठी वापरत आहोत। हे सर्व साहित्य आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। चिकनला चांगला मसाला लागला आहे। आता आपण हे अर्धा ते 1 तासासाठी साईडला ठेवून देऊया। जे मी कांदा तळण्यासाठी तेल घेतलं होतं त्यापैकी थोडंसं तेल मी इथे घेत आहे। त्यामध्ये तेजपत्ता मी घेत आहे। त्यानंतर आपण यामध्ये चिकन घेऊया। चिकन आपल्याला परतवून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर न करता आपण हे परतवून घ्यायचं आहे। ही रेसिपी पटकन आणि साधी सिंपल आहे, कोणीही रेसिपी बनवू शकतं। पटकन बनणारी रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा। ही रेसिपी मी माझ्या मैत्रिणीकडून शिकली होती, तेव्हा तिने मला ह्याची साधी सोपी पद्धत दाखवली, ती मी तुम्हाला शेअर करते। त्यानंतर इथे मी थोडीशी मिरची घेतली आहे। तिखट ज्यांना जास्त आवडत असेल त्यांनी जास्त मिरची घेतली तरीसुद्धा चालू शकतं। चिकन आपलं इथे परतवून झालं आहे। आता इथे मी 2 मोठे आकाराचे टोमॅटो यांची पेस्ट तयार करून घेतली आहे। कच्चे टोमॅटो आहेत ते यामध्ये घेत आहे आणि ते देखील परतवून घेत आहे। जर का कोणाला यामध्ये उकडून घेतलेल्या टोमॅटोची पेस्ट ॲड करायची असेल तर तुम्ही तशा पद्धतीत केलं तरीसुद्धा चालू शकतं, पण हे कच्चे असल्यामुळे आपण हे थोडं जास्त शिजवून घेऊया। जेव्हा आपण चिकन सुरुवातीलाच तेलामध्ये परतून घेत होतो त्यामुळे काय होतं की चिकन रबरासारखं कडक लागत नाही। तर तुम्ही ती स्टेप नक्की फॉलो करा। पाणी न घालता चिकन तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे। आपले टोमॅटो कच्चे होते, आता ते चांगले इथे शिजले आहेत। शिजल्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेणार आहोत। चिकन शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तुम्ही तुमच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतात। त्यानंतर इथे मी जो मसाला होता तिखट मसाला वापरला आहे, कारण की आम्हाला थोडं तिखट लागतं आणि अंगारी चिकन ही थोडंसं तिखट असतं। आता हे मी साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती शिजवून घेत आहे। 15 मिनिटांनंतर आपलं चिकन साधारण 80% शिजलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी घेत आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेणार आहे। मिठाचं प्रमाण मला थोडंसं कमी वाटतंय। जो मसाला आपण भाजून घेतला होता उरलेला तोही आपण यामध्ये ॲड करायचा आहे। पुन्हा आपण याला
साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजून घेऊया। जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। चिकन आपलं शिजून तयार झालं आहे। आता एका वाटीमध्ये मी गरम कोळसा घेतला आहे। त्या कोळशावरती मी 1 चम्मच घी घेणार आहे आणि त्यावरती सोडणार आहे आणि पटकन यावरती मी झाकण लावून घेणार आहे। जो कोळशाचा अरोमा होता तो अरोमा पूर्णपणे चिकनमध्ये गेला आहे आणि ही टेस्टला एकदम अप्रतिम अशी लागते। आपलं चिकन देखील खूप चांगलं शिजलं आहे आणि रसा जसा आपल्याला पाहिजे होता घट्टसा असा तयार झाला आहे। कोणताच वाटण न वापरता आपण ही रेसिपी तयार केली आहे। तर इथे आपली चिकन अंगारा रेसिपी तयार झाली आहे। एकदम चटपटीत आणि तिखट ही रेसिपी लागते। ही रेसिपी तुम्ही प्लेन राईस, जीरा राईस किंवा भाकरी, चपाती, नान कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। रेसिपी मी तुम्हाला साधी, सिंपल आणि प्रॉपर पद्धतीमध्ये सांगितली आहे। तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी नक्की ट्राय करा। जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन मी रेसिपी घेऊन येत असते, त्यासाठी पाहत रहा आणि खात रहा। आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत पाहत रहा चविष्ट पदार्थ।